हा आज 1 वर्ष पूर्ण झालंय मराठा समाजासाठी आणि खास करून माझ्यासाठी ही महत्वाची तारीख. माझा समाज एकत्र येत नव्हता असं म्हणून माझ्या समाजाला खूप हिणवलं जायचं, खूप टोचून बोललं जायचं. जिथं बसतील पारावर बसू द्या, लग्नात बसू द्या, हॉटेल समोर बसू द्या, कोणाच्या हॉटेलवर जेवायला बसू द्या, शहरात बसू द्या, मंगल कार्यालयात बसू द्या, फक्त आणि फक्त तिरस्काराच्या भावनेनंच माझ्या समाजाकडे बघितलं जायचं. अपमानास्पद बोलायचं, ते बोलण्याची ढग वेगळीच असायची. ही एक जात कधी एक होत नाही असं म्हणलं जायचं. झाली तर पाय ओढतेत एकमेकाचे, ह्या औलादी कधी एक होऊ शकत नाहीत, असे हिणून शब्द वापरले जायचे आणि ते कुठंतरी बोचायचे. कुठंतरी ते मनाला खूप वेदना व्हायची. आपला समाज का एक होत नाही, प्रश्न सुटतील एक झाल्यावर, पण आपला समाज का एक होत नाही हे खूप मनाला लागायचं. 29 तारीख अशी उगली, शागडच्या पैठण फाट्यावर लाखाच्या संख्येनं मराठी एकवटले आणि तिथून मराठ्यांनी जी डरकाळी फोडली ती संबंध महाराष्ट्रात तिचा आवाज घुमला आणि अन्यायाविरुद्ध चीड जी होती त्या चिडेच्या विरोधात माझा कोटेना मराठा समाज एकवटला. आजही 1 वर्ष पूर्ण होतं, म्हणजे 29 ऑगस्ट 2023 ला मराठा एकत्र आला, तर आज 29 ऑगस्ट 2024. माझं एवढंच म्हणणं आहे फक्त माझ्या मराठा समाजाला, काय मिळालं नाही मिळालं ते बघत राहू, ते मिळत सुद्धा. एक जीव एक झूट असल्यावर काही पण मिळतं. आम्ही प्रामाणिकपणानं आज आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, एकजूट असल्यावर काही पण मिळतं. जसं की आपलं कुटुंब आहे, कुटुंब जर एकत्र असलं तर ते घर मोठं होतं. कितीही मोठं संकट आलं तरी एकत्र कुटुंब असलं हे संकट तोडतं. जर कुटुंब विखुरलं तर संकट तोडू शकत नाही ते कोणाचं. तसं गाव एकत्र असलं सगळे संकट पळून जातील. तसंच माझ्या राज्यातला मराठा समाज एकत्र येणं गरजेचं होतं. तुम्ही माझा मराठा समाज एकत्र आल्यामुळं लाखानं कुणबी नोंदी निघाल्या, म्हणजे 57 लाख, म्हणजे 2.25 कोटीच्या आसपास मराठी आरक्षणात गेले. न मिळणार होते, अशक्य गोष्ट होती, ती शक्य करून दाखवली मराठीची एकजुटीने. असेच जर संकट तोडायचे असले तर माझी आज 29 ऑगस्टला माझ्या मराठा समाजाला तळमळीन आणि तळतळीन विनंती. एखादी गोष्ट नाही मिळाली ना, 4 दिवस लेट मिळेल, 1 महिनाभर लेट मिळेल, पण एकजूट राहिलात की विजय तुमच्या पायात येऊन पडलाच म्हणून समजायचा. फक्त एकजूट राहा, मी खंबीर आहे लढायला. 18 पगड जातींचे, दलित मुस्लिमांचे, धनगरांचे, गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न सोडायचे असले, सामान्य ओबीसीचे सोडायचे असले तर आपल्याला एक संघ राहणार. माझं खूप तळतळीचं सांगणं या गोरगरीब जनतेला, या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या, अशी एकजूट कधी होणार नाही आणि गरिबाची लाट कधीच येणार नाही. योग्य वेळ आली ना बदलायची, तर अशा वेळेस जातीवाद आणत जाऊ नका.